डन. रेडी. चला करायची मग सुरुवात आता. आता आपण आज गुणाकार धडा शिकणार आहोत. कोणता धडा शिकणार आहोत? गुणाकार. गुणाकार. ओके. आता यामध्ये पण धडा सुरू करण्याच्या आधी सगळ्यांनी हात असे तुमचे जे हात हात आहेत ना ते सगळे असे रब करा. 1 मिनिट फ्रेश व्हाल सगळे. आणि डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरती. ओके. अँड क्लॅप. एकदा क्लॅपिंग करा. चला. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. ओके. डन. रेडी. करायचं सुरुवात. ठीक आहे. चला. आता गुणाकार म्हणजे काय? दोन संख्येचा आपण गुणाकार करतो. मग गुणाकार करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे ते पाढे. मला पाढेपाठ असणं गरजेचं आहे. बरोबर. पाढेपाठ पाहिजेत का नाही? मग तेव्हाच आपल्याला गुणाकार करता येतो. म्हणून आपण दररोज ओरल मध्ये पाढे, वर्ग या संख्या घेतो. बरोबर. तो तो काय आहे? पाया आहे गणिताचा. मग तुमचा पाया जर परफेक्ट असेल, तुमचा पाया जर पक्का असेल तर तुमची इमारत मोठी उभी राहणार आहे. आणि मोठी एकदा उभी राहिली की ती कधी ढासळणार नाही. म्हणजे तुमचं बेसिक जे आहे, बेसिक अभ्यासक्रम तुमचा परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे. त्यासाठी आज आता आपण गुणाकार हा धडा शिकणार आहोत. त्याच्यामध्ये गुणाकार शिकताना पाढे महत्वाचे आहेत. त्यासाठी दररोज पाढे पाठ करायचे. हा गुरुमंत्र आहे. पाठांतराला दररोज अर्धा तास वेळ द्यायचा म्हणजे द्यायचाच. ओके. चला. आता गुणाकारामध्ये आपण पहिल्यांदा 2 नियम शिकू. कोणते 2 नियम? नियम. 2 नियम शिकायचे. पहिला नियम आहे नियम नंबर 1. 1 नियम आहे. त्यामध्ये कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणले, कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. उत्तर काय येतं? तीच संख्या येते. बरोबर. कोणत्याही संख्येला जर आपण 1 न गुणलं ना, 1 न तर उत्तर ती संख्याच येते. असं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ आपण. उदाहरण आहे 25 गुणिले 1. उदाहरण आहे 25 गुणिले 1. आता ह्या 25 ला आपण 1 न जर गुणलं, गुणाकार जर 1 न केला तर उत्तर काय येणार आहे? तीच संख्या येणार आहे. तीच संख्या येणार आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे? 25 येणार आहे. बरोबर. हा बरोबर आहे विहान. बरोबर. ओके. हा नियम आहे. आपला गुणाकार या धड्यातला हा नियम आहे. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण पाहू आपण. 27 गुणिले 1. आता 27 ला पण आपण जर 1 न गुणलं, 27 1 27, उत्तर काय येईल? 27 येणार. ओके. येते लक्षात. कस्तुरी बरोबर आहे. पुढं 9 गुणिले 1 जर आपण केलं, 9 गुणिले 1, आदित्य सावंत, 9 गुणिले 1 जर आपण केलं तर उत्तर काय येईल? 9. 9 उत्तर येणार. कारण कोणतीही संख्या असू द्या, कोणतीही संख्या असू द्या, तिला जर हा बरोबर आहे आदित्य, तिला जर आपण 9 ने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? तीच संख्या येणार आहे. 9. 9. ओके. बरोबर सार्थक. आता 2324 गुणिले आपण 1 सॉरी 234. 234 गुणिले 1 जर आपण केला तर समीक्षा काय उत्तर येईल? 200. हा बरोबर आहे. इंद्रनील राऊत बरोबर आहे. आदिती जानकर
ओके, करेक्ट. म्हणजे तीच संख्या उत्तर येते. म्हणजे इथं गुणाकार करत बसायचे का तुम्हाला? इथं असा गुणाकार करायचा आहे का? एकचा पाडा 4 पर्यंत म्हणायचा, एका चारी 4, एकचा पाडा 3 पर्यंत म्हणायचा, 3 एक 3, एकचा पाडा 2 पर्यंत म्हणायचा, बे एक बे. असं गुणाकार करायचा का? तर नाही. डायरेक्ट कोणत्याही संख्येला जर एक न गुणलं तर ती संख्या उतरायची आणि उत्तरामध्ये लिहायची. हे आहे रूल नंबर 1. हा आपला आहे नियम नंबर 1. समजते सगळ्यांना? कोणतीही संख्या घेऊ द्या, कितीही अंकी असू द्या, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी, कितीही अंकी संख्या असू द्या, त्याला जर आपण एक न गुणाकार केला तर उत्तर ती संख्याच येते. ओके, डन. डन, ठीक आहे. पाहायचं आता नियम नंबर 2, त्रिशा सूर्यवंशी. हा, शिकायचं पुढचा. चला, नियम नंबर 2 आहे, कोणत्याही संख्येला, नियम नंबर 2 आहे, कोणत्याही संख्येला जर आपण शून्यने गुणलं ना, शून्यने, तर उत्तर शून्य येते. हा एक नियम. दुसरा, याच्यामध्ये कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं, कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं तर उत्तर काय येते? शून्यच येणार आहे उत्तर. उत्तर शून्यच येणार आहे. कसं? उदाहरण बघू आपण. उदाहरण बघू. 35 गुणिले आपण शून्य केलं, बरोबर? 35 गुणिले शून्य. आता 35 ला जर आपण शून्यने गुणलं तर उत्तर शून्यच येणार. शून्यच. त्यानंतर 17 गुणिले शून्य. आपण 17ला जर शून्यने गुणलं ना, 17ला जर शून्यने गुणलं ना तर उत्तर शून्यच येणार आहे, बरोबर आहे आदित्य? त्यानंतर 7 गुणिले शून्य आपण केलं तर उत्तर शून्यच येणार आहे. त्यानंतर 2304 गुणिले जर आपण शून्य केलं तर इथं पण उत्तर शून्यच येणार आहे. त्यानंतर आपण समजा 52,233 ही संख्या घेतली, त्याला जर आपण शून्यने गुणलं तर उत्तर शून्यच येणार आहे. हा आहे आपला नियम. समजतंय? हे 2 नियम खूप महत्वाचे आहेत. यावर परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला गेलेला आहे आणि तुम्हाला हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता मला इथं अर्पिता भारशंकर, सार्थक तहकी, अथर्व जाधव, माहेश्वरी नरवडे, तुमचे कॅमेरा ऑन करा ना. कॅमेरा ऑन ठेवा तुमचे. सार्थक तहकी, कसं करणार मला? अभ्यास करताय का तिकडं चहा पिताय का डबल झोप घेतली? ओके, उत्तर काय येणार आहे? शून्यात येणार आहे. हा, समर्थ नागरगोजे असतोय. चला, व्हेरी गुड. येते लक्षात सगळ्यांच्या? 2 नियम आहेत, ते नियम लिहून घ्या. त्याच्या खाली ही अशी छान उदाहरणं पण लिहून घ्या. चला, लिहून घ्यायचे, लिहून. समजलं काय काय शिकवले ते? आता तर फिरायलाच लागलं मोबाईल घेऊन. ठीक आहे. आशी चव्हाण, अर्पिता, डन. ओके, लिहून घ्या. त्यानंतर आपण पुढचा नियम बघू. झालं की डन टाईप करा. लिहून झालं की डन टाईप करा चॅट बॉक्स मध्ये पटकन.
ओके, डन, डन. ठीक आहे. चला इरेज करू मी हे. रवी किरण डेंगळेचं लिहिणं चालू आहे. ओके. चला मी इरेज करते, आपण पुढे लिहू दाखवतो. चला गुणाकारामध्ये आपल्याला एकांकी गुणाकार. एकांकी गुणाकार शिकायचा आहे. त्या एकांकी गुणाकारामध्ये काही एकांकी उदाहरणं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चला पहिलं उदाहरण घेऊ आपण. 5 गुणिले 3. आता गुणाकार करताना काय करायचं? गुणाकार करताना काय करायचं? 3 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 3 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 3 5 15. 3 चा पाडा आपण किती पर्यंत म्हणलाय? 5 पर्यंत म्हणलाय. 3 5 15, इथे उत्तर लिहा 15. ठीक आहे. 7 गुणिले 4. 4 चा पाडा 7 पर्यंत म्हणा. 7 चोक 28 किंवा 4 सत्ते 28. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके. ठीक आहे. त्यानंतर 6 चा पाडा 6 गुणिले 3. 5 गुणिले 4. 9 गुणिले 6. अशा पद्धतीने गुणाकार दिलेला आहे. 3 चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा आहे. 3 चा पाडा 6 पर्यंत. 3 सण 18. ओके. त्यानंतर याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. 5 गुणिले 4. त्याचं उत्तर टाका चॅट बॉक्स मध्ये. 5 गुणिले 4. हर्षदा वांडे 20 बरोबर आहे. 4 पंचे 20. आपण गुणाकार करतो ना, यासाठी पाढे-पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगते दररोज पाढे-पाठ करा, पाढे-पाठ करा, वर्गसंख्या पाठ करा. ओके. नेक्स्ट क्लास मध्ये आपण मूळ संख्या पण घेणार आहोत. त्या मूळ संख्या पण तुम्हाला शिकायच्या आहेत. आता 6 चा पाडा 9 पर्यंत म्हणायचंय. बरोबर. 54. 6 9 54. 6 चा पाडा 9 पर्यंत म्हणायचं. 6 1 6 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 36, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54. ओके. येतं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. चल. ओके. चला पुढचे उदाहरण घेऊ आपण काही एकांकीचे. 5 गुणिले 5. 6 गुणिले 4. ओके. 5 चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा इथे. 5 चा पाडा 5 पर्यंत. 5 5 25. व्हेरी गुड. इथे 4 चा पाडा 6 पर्यंत. हा. 4 चा पाडा 6 पर्यंत. 4 सख्ख 24. ठीक आहे. त्यानंतर 9 चा पाडा 7 पर्यंत. 7 9 63. त्यानंतर 4 गुणिले 8. 5 गुणिले 7.
4 गुणिले 8 करताना आपण 8 चोक 32 करतो, बरोबर. त्यानंतर 7 5 35. ठीक आहे, आले सगळ्याच्या लक्षात. काय करायचं, खालच्या संख्येपासून वरच्या संख्येपर्यंत गुणायचं आणि पाडा पाडा तितका मोजायचा. 7 चोक 28, 3 संग 18, 4 पंचे 20, 6 9 54. यासाठी पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे. 5 5 25, 4 सख्ख 24, 7 9 63, 8 चोक 32, 7 5 35. डन. एनी डाऊट? नो डाऊट. कस्तुरी काहीच डाऊट नाही म्हणते. ओके, चला घ्यायचे पुढचे. आता पुढचे घेऊया आपण. आता आता आपण यस स्वरा मोबाईल हानती का काय? लिहून घ्या, ज्या लिहून घ्यायचं ते 1 मिनिटात. त्यानंतर आपण 2 अंकी शिकणार आहोत. 2 अंकी गुणाकार शिकणार आहोत. 1 मिनिटात लिहून घ्या. चला चला असेल सगळ्यांचं इरेज करू. आता आपण 2 अंकी गुणाकार शिकूया. 2 अंकी गुणाकार शिकूया. सगळंच इरेज करते. चला. 2 अंकी गुणाकार हेडलाईन टाका अशी नोटबुकवर. असं टायटल द्या नोटबुकवर 2 अंकी गुणाकाराचं. स्नेहल मॅम लागसूल काय झालं ते काय टाईप केलं. चला 2 अंकी गुणाकार. पहिलं उदाहरण आहे 22 गुणिले 2. कसं करणार आता 2 अंकी गुणाकारामध्ये कसं सोडवणार बघा. 2चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा. वेगवेगळ्या बेदुनी 4 आलेलं. पहिल्यांदा एकच स्थानी ज्या संख्या आहेत ना त्यांचं पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा. बेदुनी 4, त्यानंतर 2चा पाडा या 2 पर्यंत म्हणा. 2चा पाडा या 2 पर्यंत. बेदुनी 4. उत्तर काय येते 44. समजते. पुढचं घेऊ आता. 19 गुणिले 4. 19 गुणिले 4. आता काय करायचं 4चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा. 4चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा. किती येईल 4 9 36. आता हे 36 दोन अंकी संख्या आली ना आपल्याला. 2 अंकी संख्या आली तर हा जो 6 आहे तोच फक्त इथं एकक स्थानी लिहायचा. लक्ष द्यायचं सगळ्यांनी, नंतर लिहून घ्या. हा जो 36 आहे त्यापैकी हा जो 6 आहे तोच इथं एकक स्थानी लिहायचा आणि त्याच्या पुढचा जो 3 आहे ना तो इथं हातच्या द्यायचा. कॅरी ओव्हर करायचा, हातच्या द्यायचा. ओके. त्यानंतर परत 4चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 4 1 4 आणि हे जे 3 आहे ना
त्याच्यामध्ये मिळवायचं. 4 एक 4 आणि 3, 4 आणि 3 किती होतील? 7. ओके, येते सगळ्यांच्या लक्षात? अजून पुढचे उदाहरण पाहू आपण. वरली पुढचे उदाहरण पाहू आपण. 35 गुणिले 8. 35 गुणिले 8. ओके, आता 8चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. 40 ही दोन अंकी संख्या मिळाली आपल्याला, बरोबर? 40 ही दोन अंकी संख्या आहे. आता यातला जो शून्य आहे तो इथे लिहायचा खाली, आणि त्याच्या पुढची 4 ची संख्या आहे ना, 4, ती इथे लिहायची. हातच्या द्या, हातच्या 4 हा हातच्या द्या. नंतर 8चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 8 एक 8, 8 2 16, 8 त्रिक 24. ओके, आता त्या 24 मध्ये हे 4 प्लस करायचे, त्या 24 मध्ये हे 4 अधिक करायचे, 24 मध्ये 4 4 मिळवायचे. 24 आणि 4 किती होतील मग? 28. उत्तर काय येईल? 280. येते लक्षात? ओके, आता तिसरं उदाहरण बघू आपण एकदा. 36 गुणिले 6. 36 गुणिले 6. काय करायचं तर? 6चा पाडा पहिल्यांदा 6 पर्यंत म्हणायचा. 6 एक 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36. 36 आपल्याला दोन अंकी मिळाली, बरोबर? 36 दोन अंकी मिळाली. या 36 मधला जो 6 आहे ना, तो इथं खाली लिहा. 36 मधला हा जो 6 आहे ना, तो इथं खाली लिहा. आणि त्याच्या पुढचा 3 जो आहे तो हातच्या द्या. त्याच्या पुढचा 3 जो आहे तो हातच्या द्या. ओके, आता परत 6चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा. 6 एक 6 एक 6, 6 2 12, 6 त्रिक 18. ह्या 18 मध्ये ही 3 मिळवायची. 18 आणि 3 किती होतील? 21. उत्तर काय येईल? 216. समजतंय? 216 इकडे इकडे दिसते ना? हा, दिसते. पुढचं एक उदाहरण घेऊ आपण. 44 गुणिले 7. सेम तसंच. 7चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. 28 ही दोन अंकी संख्या मिळाली आपल्याला, बरोबर? 28 ही दोन अंकी संख्या मिळाली. त्यातला जो 8 आहे ना, तो इथं लिहा, आणि पुढचा जो 2 आहे ना, तो द्या हातच्या. 28 मधला 8 इथं लिहा, पुढचा 2 लिहा हातच्या. ओके, मग पुढं 7चा पाडा परत 4 पर्यंत म्हणायचा. 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. 28 आणि हे दोन किती होतील? 30. उत्तर काय येते? 308. ओके, व्हेरी गुड इंद्रनील. येते सगळ्यांच्या लक्षात? येते? पुढे पाहू आपण. 21 गुणिले 3. आता 3चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 3 एक 3. 3चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 3 दोन्ही 6. त्यानंतर 29 गुणिले 4. 4चा पाडा 9 पर्यंत म्हणा. 9 चौक 36 ला 6. हातचे आले 3. 4चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 4 दोन्ही 8. 8 आणि 3 11. वैष्णवी कावले, कुठे लक्ष आहे? ओके, त्यानंतर पाहू आपण 37 गुणिले 5. 37 गुणिले 5, बरोबर? मग इथं 5चा पाडा 7 पर्यंत म्हणा. 5चा पाडा 7 पर्यंत. 5 सते 35. 35 ला आपण इथं 35 दोन अंकी संख्या आहे ना, त्यामुळे 35चा 5 आपण इथं खाली लिहिला, आणि 3 इथं दिला अच्छा. ओके, त्यानंतर 5चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 5 ते 15 आणि 3 18. ओके, त्यानंतर पुढं 38 गुणिले 8. 38 गुणिले 8. 8चा पाडा 8 पर्यंत म्हणा.
आठचा पाडा 8 पर्यंत. आठी आठी 64. 64 ला 4. हातचे आले 6. आठचा पाडा 3 पर्यंत म्हणा. 24. 24 आणि 6 30. येते लक्षात. ओके. ओके. वैष्णवी किती जांभळ्या देते ग? तर पुढचं घेऊ आपण. 43 गुणिले 7. 43 गुणिले 7. चला ते सोडवा आणि उत्तर द्या चॅट बॉक्स मध्ये. इकडं माहेश्वरी, रविकिरण डेंगळे, योगिता मिसाळ, सगळ्यांचे कॅमेरा ऑन करा. कॅमेरे बंद आहेत तुमचे सगळ्यांचे. हा, कॅमेरा ऑन करून बसत जाना. ओके आदिती जानकर, नो प्रॉब्लेम. नंतर रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे. चला. हा, पटापट उत्तर द्या. इकडे योगिता मिसाळ, वैष्णवी चावले, आदिती जानकर, कॅमेरा ऑन करा ना. पटापट कॅमेरा ऑन कर. चला. आदित्य, समीक्षा, त्यानंतर हे शिवानी, सगळे छान बसलेत. समीक्षा तर एकदम फ्रेश बसले. ओके, स्कूल आहे का? ठीक आहे ठीक आहे. चला, झाले सगळ्यांचं. 2 डिजिट मल्टिप्लिकेशन झाले. ओके, चला आपण आता इथंच क्लास थांबवूया. इथंच आपण क्लास थांबवूया. उद्याच्या क्लास याचा होमवर्क देणार आहे मी. सगळ्यांनी होमवर्क करून पाठवायचा आहे. हा, प्रज्ञा झालं का सुरू? ठीक आहे. चला, वेदिकाला डाऊट आहे. ओके वेदिका, उद्याच्या क्लासमध्ये याचा सगळा होमवर्क करून या. तर उद्या आपण ओरल मध्ये काय घेणार आहोत? तर 1 डिजिट मल्टिप्लिकेशन घेणार आहे मी. म्हणजे एक अंकी गुणाकार तुम्हाला विचारणार आहे मी. प्रत्येकाला एक एक दोन दोन गुणाकार विचारणार आहे. ते तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे पाडेच विचारणार आहे. म्हणजे 6 5 किती, 7 9 किती, अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये मी ओरल विचारणार आहे. ओके. सगळ्यांनी भरपूर एक अंकी 2 अंकी उदाहरणांचा सराव करायचा. होमवर्क मी टाकणार आहे ग्रुपला. रेकॉर्डिंग पण येईल क्लासची. ज्यांना इथं कन्सेप्ट समजले नाही त्यांनी रेकॉर्डिंग बघा आणि सोडवा. ठीक है. ओके, चलो, बाय बाय, हैव अ नाइस डे, सी यू. एक मिनिट वैष्णव हिला. ठीक आहे, चल, बाय.